वेट, पुन्हा एकदा डीजे मास्टर या गाण्याला तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी पहिल्या दिवशी सुद्धा वाण केलं होतं. या गाण्याला महाराष्ट्र गीत म्हणून मान्यता मिळाली आहे. त्यामुळे आता हे गाणं कधी असं अर्धवट वाजवत जाऊ नका. वाजवलं तर पूर्ण होईल, अन्यथा मात्र अर्धवट कधी करू नका. आदरणीय शंकरजी उतेकर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती की आपण मंचावरती या. आपला स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी सहर्ष स्वागत. शंकरजी उतेकर सर या आपण मंचावरती. आणि या वळूयात एक मेगा सेमी फिनालेकडे. अर्थातच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल एक ग्रँड मॅच, जिकडे पाहाल एकीकडे शिरगाव बदलापूर मध्ये वर्चस्व गाजवणारी टीम आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत ज्यांनी संपूर्ण दिवस आजचा गाजवलाय ती मात्र चिंचवली टीम. दोन टीम दरम्यान संघर्ष. आणि इन्व्हाइट करूया मायक्रोफोन वरती याच परिसरातील अगदी ज्यांना तंतोतंत प्रत्येक खेळाडूची माहिती इतिहास ज्यांच्याकडे आहे तो स्वीट वाईस राहुलजी चव्हाण. साठी मैदानात जाईल याची नोंद घ्या आपण. आणि एरंजाड ए टीम जी मात्र पोहोचले आजच्या या स्पर्धेतल्या अंतिम सामन्यामध्ये, त्यांना कळकळीची विनंती आहे, आपण जर आला असाल तर आपली उपस्थिती मंचाकडे दाखल करा. यस, ओके, चालू द्या तुमचं. वळूयात मायक्रोफोन वरती आवाज राहुलजी चव्हाण. थँक्यू सो मच. बिग फाईट मॅच मैदानावरती रंगताना दिसेल. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठा सामना मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ खेळतोय याच पंचकृषीतील चिंचवली बी, तर त्यांच्या विरोधात तितक्याच ताकदीचा संघ मैदानावरती खेळताना दिसेल जय भवानी शिवराय. आपण पाहतोय खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादानं, त्यासोबत भवानी मातेच्या आशीर्वादानं संघ नेहमीच मैदानावरती खेळतोय. जय भवानी शिरगाव हा संघ मैदानावरती खेळताना दिसेल. सलामी जोडी मैदानावरती दाखल होती. प्रथमेश तुपे सोन्याच्या साथीने अंशुल भोसले मैदानावरती दाखल होतोय. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान ही लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तुम्ही पाहताय जर्मन क्रीडा मंडळ आयोजित बेनशील आयोजित ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. डीजे मास्टर थोडंसं आवाज दे या बाईकला. दोन्ही संघ अप्रतिम खेळ या स्पर्धेमध्ये त्यांनी दाखवलाय. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय चिंचवली, तर दुसऱ्या बाजूला शिरगाव. या दोन्ही संघाचा खेळ अप्रतिम आतापर्यंत राहिला आणि आता ते दोन ताकदवर संघ मैदानावरती तुम्हाला पार भेटतील. बिग फाईट मॅच सेमीफायनल 2 आपण पाहतोय. दोन्ही संघ खरं तर या मैदानावरतून एक एक ट्रॉफी घेऊन जातील यातील मात्र शंका नाही आहे. संध्याकाळच्या सत्रामध्ये अल्लादायी वातावरणामध्ये खरं तर हा सामना तुम्हाला पार मिळेल. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. मी राहुल चव्हाण तुम्हाला सर्वांचं करतोय मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतोय सुरेश निरगुडा, तर स्टॅकिंग वरती अंशुल. पहिलाच बॉल थर्ड मॅनच्या वरनं लेट कटचा फटका आणि बॉल जाईल दन 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 करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळते 4. येतोय चौका.
चाफेवाडी, बेंडशील, वराडे, दहिवली, भोज. जर कोणी ग्रामस्थ मंडळ आपण आला असेल तर आपला विनंती आपण मंचावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्यानंतर डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. टीम शिरगाव 2 धाबाची पॅन्ट आहे, कारण तोलपॅन्ट ड्रेसकोडमध्ये नाही आहे, त्याची पॅन्ट वेगळी आहे, त्यामुळे 2 धाबाची पॅन्टही देण्यात येईल. दुसऱ्या डावामध्ये ज्यावेळेस संघ खेळेल, चिंचवली बॅटिंग करेल, त्यावेळेस त्या 2 धावा मी त्यांच्या अकाउंटला ॲड करू, याची पण नोंद घ्यायची आहे. चिंचवली या गावातून जर कोणी मान्यवर आला असेल तर आपला विनंती आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला, 12th पॅन 2-2 आहेत, त्यामुळे आपण थोडंसं कन्फ्यूज झालो, हरकत नाही आहे. बॅटला पण सुरुवात करू. 5 धाबा फलकावरती जोडले जातील. चला, पंच कंटिन्यू करा. सुरेश लक्ष दे. बरं थे यार, बॉडी ट्रॅकवरती दाखल होत आहेत. पुन्हा एकदा सुरेश यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर रफ्तार का सौदागर, रफ्तार का राजा सुरेश निरगुडा बॉलिंग ट्रॅकवरती दाखल होते. या मॅचमध्ये टप्पा पडला. बरदा वेगानं बॉल चाललाय सुरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. 5 धाबा फलकावरती जोडल्या जातील. पहिल्या बॉलवरती चौकार आलाय, पुढच्या बॉलवरती सिंगल आली आहे आणि आता सोन्या स्ट्रायकिंग एरियावरती तुम्हाला पाहायला मिळेल. डॉट बॉल, चांगली सुरुवात. सुपला मारण्याचा प्रयत्न, सुपला आता इथे हुकला आणि फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. उमेशने हा झेल टिपलाय, त्यामुळे इथून मैदान सोडावं लागेल. हा पहिला धक्का लागतो. टीम बॅटिंग करत असताना जय भवानी शिरगाव संघाला फलंदाज बाद. भरली जाते जेव्हा विष्णू शिंदेची ओटी, तेव्हा चांगली चांगली फेल होते नटी. हे चित्र आपण नेहमीच पाहिलंय. त्यामुळे ओटी जर भरली तर अजून चांगला डान्स तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या दरम्यान पेप फार्म चे आमचे तांदळे काका यांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत. ज्याच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 12,500 रुपये लाभले, त्यांचे आम्ही आभार व्यक्त करू. या स्पर्धेच्या माध्यमातून तांदळे काका आपण वेळात वेळ काढून खरं तर या स्पर्धेसाठी आलात, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्ट्रायकिंग एअरवरती प्रेम पेंडुलकर आता दाखल होते या मॅचमध्ये. इनॅट नंबर 3 वरती तो दाखल झालाय. पहिल्या ओव्हरवरती आपण पाहिला 5 धाबा, पहिल्या 2 बॉलवरती 5 धाबा आल्यानंतर आता संघ अडचणीत सापडलाय. सलगचा 5 बॉलचा खेळ संपलाय, त्यामुळे आता शेवटचा बॉल इथे शिल्लक तुम्हाला पाहायला मिळेल. हा ट्रॅकर बॉल बॅटची कडा, त्यांच्या मागे फाईन लेगला क्षेत्ररक्षक बाग मिल्का बाग. ही परिस्थिती असताना अखेर बॉल चाललाय 3ऱ्या टप्प्यावरती बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नाव मिळतील 4. खरं तर तो क्षेत्ररक्षक देखील घाबरलाय, कारण विष्णू शिंदेचा भरोसा नाही. जर पटकन घेतला तर रील्स व्हायरल होईल. क्या बात आहे, क्या बात आहे. काय टोपी उचलण्याचा अंदाज आहे. विष्णू शिंदे म्हटलं की 18 वर्षाच्या देखील मला लाजवतील असं त्यांचे कृत्य तुम्हाला पाहायला मिळेल. एक डान्सिंग अपार, त्यासोबत एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. या पंचकृषीमध्ये खरं तर हे लाभलेलं रत्न आहे, यातील मात्र शंका नाही आहे. त्यामुळे त्यांचा डान्स तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. प्रेक्षकांना काय हवं आहे, तर प्रेक्षकांना हवं आहे ते एंटरटेनमेंट, आणि आता ते तुम्हाला पाहायला मिळेल. बरू ट्रॅकवरती ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती. ज्या गोलंदाजाने आज मात्र दिवसभरामध्ये चंदनाप्रमाणे सुगंध दिले, तोच गोलंदाज आता चंदन गावंडा.
पहिलाच बॉल आडवा बॅटने खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नाहीये, बॅट आणि बॉलचा टप्पा पडला, भरदा वेगाने बॉल चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, त्यामुळे डॉट बॉल ची समाप्ती तुम्हाला पाहायला मिळेल. बेग प्रचंड आहे, बेग बोलतोय आणि बेगासोबत अचूक टप्पा, त्यामुळे तुम्ही पाहताय डॉट बॉल ची समाप्ती ते होत असताना धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल. टीमची टोटल जाऊन पोहोचली 9 या आकड्यावरती, त्यामुळे आता ओव्हर नंबर 2चा खेळ इथे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. प्रगतीपथावरती असताना चांगला बॉलिंग अटॅक या बाजूमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. राऊंड द विकेट गोरता तयार होतोय चंदनचा पुढचा बॉल पुन्हा एकदा आडवा बॅटने खेच त्याचा प्रयत्न आणि अखेर डॉट बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती दाखवली होतोय. सलगचा दुसरा डॉट बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. 9 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. एक फलंदाज आउट झालाय. प्रथमेश तुपेने मैदान सोडलंय, परंतु घातक बॅटर मैदानावरती प्रेम पेंडुलकर तुम्हाला पाहायला मिळेल. आज पुन्हा एकदा सागर इरमाळी टीम मध्ये नाही आहेत, त्यासोबत कुंदन भोसले हे 2 नामांकित खेळाडू टीम मध्ये नाही आहेत. या वेळेला देखील इथे घडले काय, बॅटची कडा त्यानंतर एसच्या मागे झेल टिपलाय आणि अखेर विकेट भीती आहे, त्यामुळे अजून एक धक्का लागतोय मैदानावरती. अंशुल भोसलेला मैदान सोडावं लागेल. एक ताकदवर संघ मैदानावरती खेळतोय. यावेळेस तुम्ही पाहताय जयभवानी शिरगावच्या विरोधात संघ खेळतोय मैदानावरती चिंचवली. आज मात्र या संघाला सपोर्ट करण्यासाठी बरेचसे प्रेक्षक जोडले गेलेत, त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. चिंचवलीवरून किती प्रेक्षक आले चिंचवली टीमला सपोर्ट करण्यासाठी? क्या बात आहे, क्या बात आहे. बरंच आलात रे, त्यामुळे त्यांचंही मनपूर्वक स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून बॉलिंग ट्रॅकवरती चंदर चांगली बॉलिंग तो करतोय, तर नवीन बॅटर मैदानावरती उमेश पवार क्रिकेटच्या मातीमध्ये बुरलेला खेळाडू, कित्येक वर्ष चांगला क्रिकेट ज्याने खेळलाय. दुविधा मनस्थितीमध्ये होते, मोठा फटका खेळायचे की ते सिंगल डबल खेळायचे, या अनुषंगानं हा प्रयत्न पूर्णपणे फसला आणि अखेर सिंगल भेटती आहे. आणि त्या सिंगलच्या साथीनं धावफलक देखील पुढे सरकेल. 10 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. ओव्हर नंबर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना जवळ 4 बॉलचा खेळ आता संपलाय, त्यामुळे 10 धाबा धावफलकावरती तुम्हाला पार मिळतील. टीमची टोटल पूर्णपणे स्थिरावली आहे. खरं तर सुरेशने सांगितलं होतं की आमचा बॉलिंग अटॅक आमचा हत्यार आहे, आमचं शस्त्र आहे, आणि ते चित्र आता तुम्हाला पार मिळेल. ओव्हर नंबर 2 मध्ये देखील अप्रतिम खेळ तुम्हाला पार मिळतोय चिंचवली टीमच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर बॉल लाईन थोडीशी खराब, त्यामुळे आता विष्णू शिंदे वळतात. क्या बात आहे, क्या बात आहे. या वयामध्ये हा माणूस असा आहे तर जवानीत कसा असेल, हा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय. त्यामुळे अंपायर सिग्नलला व्हाईट बॉल. यस सर यांचं आगमन झालंय. सरांना विनंती आपण मंचावरती या, आपलं मनपूर्वक स्वागत आहे. खोदून काढण्याचा प्रयत्न होता, ड्राईव्ह केला ऑन साईडला, लॉंगॉनला खेळाडू पोहोचतील. सिंगल भीती, सिंगल डबल ना आता क्रिकेटची लाईन वापरली जाते आहे, आणि क्रिकेटच्या लाईफ लाईन सोबत तुम्ही पाहता इथून धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकेल. 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जातात. टॉप गिअरवरती बॅटिंग आता करावी लागेल. 2 ते 3 पाऊल पुढे येत असताना षटकार मारण्याची ओळख आहे उमेश पवारची, परंतु या बातमध्ये आता त्यांना देखील शांत ठेवण्याचं काम केलं आहे, या शंकात नाही आहे. बरोबर यार. पुढचा बॉल लेटकटचा फटका, खेळाडू उपस्थित आणि डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न पूर्णपणे थांबवला, परंतु मिळते एक चिकी सिंगल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलक 13 धाबा. आणि त्यासोबत यश सरांचं आगमन झालंय, त्यांचे मनपूर्वक स्वागत आहे. आपण मंचावरती आपले बळपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम आयोजन आणि अप्रतिम नियोजन तुम्हाला जरूर या स्पर्धेमध्ये पार मिळेल. खरं तर मी उल्लेख केला, आयोजन करणं सोपं असतं, परंतु नियोजन करणं तितकंच कठीण असतं. हे चित्र आपण नेहमीच पाहिलं आहे, त्यामुळे या स्पर्धेमध्ये देखील अप्रतिम आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सर्वांचं कौतुक आपण करू. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आयोजकाच्या भूमिकेत सातत्याने उल्लेखनीय कामगिरी ज्यांची राहिली ते स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शिवदासजी जगताप, भगवानजी जगताप, अमोलजी जाधव, सुबोधजी जगताप, सुजल जगताप, रोहित जगताप, रोनित जगताप, सोहम असतील, रोहमन असतील, कुणाल, राज, वेदांत, रोशन, ऋतिक, या संपूर्ण टीमनं खरं तर भरपूर मेहनत घेतली आहे स्पर्धेच्या माध्यमातून. त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. त्यांच्या स्वप्नातून साकार झालेली ही भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल.
या स्पर्धेमध्ये खरं तर आपण पाहिलं असाल तर मॅन ऑफ द मॅचसाठी सागरजी जगताप यांच्याकडून शीतपेय लावले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये ट्रॉफीची मदत आपल्याला केली आहे, ज्यांच्या माध्यमातून सर्व ट्रॉफीज आपल्याला लाभलेत ते कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांच्याकडून आपल्याला ट्रॉफीची मदत लाभली आहे, त्यांचे आपण आभार व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण जर पाहिलं असाल तर देणगीच्या स्वरूपात विद्यमान नगरसेवक कुळगाव बदलापूर नगर परिषद रोहनजी जनार्दन पाटील साहेब नगरसेवक यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक सहकार्य लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पेप फार्मचे ऑनर आमचे शौरणजी तांदळे सर यांच्याकडून देखील आपल्याला तृतीय क्रमांकाची धनराशी लाभली आहे, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यासोबत फादर रुद्रांश आश्रम यांच्याकडून देखील आम्हाला चतुर्थ क्रमांकाची धनराशी लाभली आहे, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. या स्पर्धेमध्ये आर्थिक सहकार्य राकेश सर यांच्याकडून आपल्याला लाभले, त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करतो. त्यासोबत तालुका प्रमुख शिवसेना अंबरनाथ, माजी सभापती पंचायत समिती अंबरनाथ यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाची धनराशी लाभली आहे, त्यामुळे बाराम जगन कांबरी साहेब यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यासोबत माजी सरपंच भालचंद्रजी कांबरी यांच्याकडून देखील आपल्याला या स्पर्धेसाठी द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक लाभले, त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यासोबत लावण्य अँड मायरा एंटरप्राइजेस मायरा नितेश जगताप यांच्याकडून देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकल लाभली आहे, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर देवेंद्रजी मालुसरे यांच्याकडून आर्थिक मदत, रमेशजी जगताप यांच्याकडून देखील आर्थिक मदत आपल्याला लाभली आहे, फंडच बाद आहे, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यासोबत कुमार भोला उतेकर गावदेवी चायनीज कॉर्नर यांच्याकडून आपल्याला बेस्ट बॅटरसाठी एक सुंदर बॅट आणि त्यासोबत बेस्ट बॉलर आणि फिल्डरसाठी शूज आपल्याला लाभले, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू. त्यानंतर या स्पर्धेमध्ये खरं तर मी मागाशीच उल्लेख केला, भरपूर चांगली साथ प्रत्येक खेळाडूला मॅन ऑफ द मॅचसाठी खरं तर उन्हाचा तडाखा भरपूर आहे. मग एखाद्या खेळाडूला आणि त्या टीमला काय द्यावं, तर त्यासाठी आपण पाहतो शीतपेयाची ज्यांनी व्यवस्था केली मॅन ऑफ द मॅचसाठी. प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी एक मोठा 2 लिटरचा थंडा ज्यांनी आमच्यापर्यंत पोहोचवला ते आमचे सागरजी जगताप, त्यांचे आभार आपण व्यक्त करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण जर पाहिलं असेल तर या स्पर्धेमध्ये अप्रतिम रंगरंगोटी ज्याच्या माध्यमातून केण्यात आली, रंगरंगोटी आपण पाहतोय मदराच्या चौफेर बाजूला, मग भव्य दिव्य या क्रीडांगणासाठी चौफेर बाजूला आपण पाहतोय भगमय वातावरण केलं, भव्य दिव्य व्यासपीठ, खूप चांगलं DJ क्रिकेट विथ संगीत आपण ऐकलं. ते आमचे भजनगी मंडप डेकोरेशनचे मंगेजी उतेकर साहेब यांचे आभार आपण व्यक्त करतो. या पंचकृषीमध्ये खरं तर जेव्हा जेव्हा आपण पाहाल बड्डे असेल, हळदी समारंभ, साखरपुडा, लग्न असेल, त्यावेळेस अप्रतिम नियोजन आणि आयोजन केलं जातं मंगेजी उतेकर यांच्या माध्यमातून, मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेमध्ये. त्यानंतर त्यांचेच बंधुश्री म्हटलं जातं ना, अन्न वस्त्र निवारा या 3 गोष्टीने 3 वाक्याने खरं तर जीवन चालत असतं. आणि त्यामध्ये आपण जर पाहिलं तर ज्यांनी आपल्यापर्यंत पोट भरून अन्न पोचवलं, यांच्या हातामध्ये खरं तर खरंच मी म्हणेन कला आहे, ते आमचे सुभाषजी उतेकर. 4 दिवस ज्यांनी पंच असेल, लाईव्हवाले असतील, त्यानंतर समालोचक असतील, यांची जेवणाची सोय केली, ते आमचे सुभाषजी उतेकर यांचे आभार आपण व्यक्त करू या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर लक्ष्मी फार्मचे ऑनर आमचे चेअरमन क्रिकेट संघ बेंडशील या संघासाठी ज्यांच्या माध्यमातून टी-शर्ट स्पॉन्सरशिप करण्यात आले, ते आमचे महेशदादा पाटील, त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. आणि त्यासोबत RKC कंस्ट्रक्शनचे आमचे सचिनजी देशमुख साहेब यांच्याकडून देखील आपल्याला आर्थिक मदत लाभली आहे, त्यामुळे त्यांचे आभार आपण व्यक्त करतो. आणि त्यासोबत संगोपिता आश्रम रवींद्रजी सुगेकर सर यांच्याकडून देखील आपल्याला या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य लाभलं आहे, त्यामुळे त्यांचंही आपण या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आहे. आणि म्हटलं जातं ना, जल येतो कले, आणि या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून 4 दिवस पाण्याची सोय करण्यात आली असे आपले नितेशजी जगताप यांचे आभार आपण व्यक्त करतो. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे, प्रेम पेंडुलकर ऑन अ फायर नाव, षटकार. यश सर यांच्याकडून 500 रुपये कॅशप्राइज देण्यात येईल. बरोबर यार, शेवटचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता
आणि अखेर ही चालाकी तुम्हाला पाहायला मिळेल आणि इथून मैदान सोडावं लागेल धावचीच्या स्वरूपात. हेमंत पवार बॅक टू दी पॅव्हिलियन. 3 ओव्हरची मॅच आता संपलाय आणि 3 ओव्हरच्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय धावफलक जाऊन पोहोचते टीमची टोटल 31. 31 धाबा धावफलकावरती जोडल्या जातील. विष्णू सर कमेयर. फायनलमध्ये जर्मन एरंदळ संघ पुढे सरकलाय फायनल खेळण्यासाठी. त्या संघानं देखील आपण आल्याची नोंद करावी. अप्रतिम स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. अप्रतिम नियोजन आणि अप्रतिम आयोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहताय अप्रतिम असं आयोजन सातत्याने केलंय. 32 धावांचं टार्गेट या मॅचमध्ये. 31 धाबा इथे बनल्या गेले आणि आता या 32 धाबा चेस होतील की रोखल्या जातील हे देखील चित्र आपण पाहणार आहोत. खूप चांगला खेळ आज सर्व संघाने दाखवला. या स्पर्धेमध्ये 32 संघाचा समावेश तुम्ही पाहिला आणि 32 संघामधून आपण पाहतोय आता 3 संघ पुढे सरकले. 4 पारितोषिक आहेत या स्पर्धेमध्ये. रोख रक्कम 50,000 रुपये व धनराशी त्यासोबत आकर्षक चषक देऊन आपण सन्मानित करू. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 व आकर्षक चषक. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी देखील 12,500 व ट्रॉफी. चौथा क्रमांक देखील 12,500 रुपये देऊन आपण सन्मानित करतोय. 4 दिवस ही स्पर्धा तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. खरं तर हे क्रीडांगण भरपूर दूर आहे असं सर्वच खेळाडूंचं आणि संघनायकाचं टीमचं असं वक्तव्य आहे की बेनशील गावाची स्पर्धा आणि त्यातल्या त्यात चिकण्याची वाडी या मैदानावरती स्पर्धा आहे. खरं तर यासाठी भरपूर दूरवर यावं लागतं असं म्हणणं सर्वच खेळाडूंचं आहे. परंतु या स्पर्धेमध्ये या मैदानावरती आल्यानंतर सर्वांचं मन मात्र अगदी प्रसन्न होतं. कारण अगदी आपण पाहतोय सह्याद्रीच्या कानाकोपऱ्यामध्ये बसलेले मैदान आणि आल्हाददायी वातावरणामध्ये नॅचरल AC कुठे असेल तर या मैदानावरती तुम्हाला नॅचरल AC पाहायला मिळेल. तर त्यामुळेच की काय मैदानाच्या चौफेर बाजूला तुम्ही पाहताय भगवमय वातावरण तुम्हाला पाहायला मिळेल. खऱ्या अर्थात ज्या व्यक्तिमत्वानं मराठी माणसाला ताटपणाने जगायला शिकवलं ना असे वंदनीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे स्मृती चषक ही स्पर्धा रंगतीये. 2 ताकदवर टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. निमित्त फक्त एकच बेनशीलकरांचं आयोजन आणि बेनशीलकरांचं नियोजन. त्यामुळे ही स्पर्धा आता संध्याकाळच्या सत्रामध्ये येते. एकदा जोरदार टाळ्यानं स्वागत करतोय आपण. सेमीफायनल 2 मैदानावरती रंगते. एका बाजूला संघ तुम्ही पाहताय जय भवानी शिरगाव तर त्यांच्या विरोधात चिंचवली बी. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 32 धावाचं टार्गेट या मॅचमध्ये तुम्हाला पाहायला मिळतोय. टार्गेट थोडंसं मोठं आहे परंतु चिंचवली नाव कुठं छोटं आहे. कारण आज आपण पाहतोय खरं तर भल्या भल्या संघांना पराभवाचा देण्यात दिलाय धक्का. तो मैदानावरती संघ खेळतोय चिंचवली बी. तर पहिला दिवस ज्याने गाजवलाय तो संघ मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळेल जय भवानी शिरगाव हा संघ मैदानावरती खेळतोय. लढत चांगलीच तुम्हाला पाहायला मिळेल यातील मात्र शंका नाही आहे. बरेचसे मान्यवर आता मुख्य व्यासपीठावरती जोडले गेले त्यांचे मान्यपूर्वक स्वागत. या स्पर्धेमध्ये आपल्याला खरं तर जलतो कल्ले पाळाची ज्यांनी सोय केली त्यासोबत यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर लावण्य आणि मायरा कंस्ट्रक्शनच्या माध्यमातून आपल्याला ही मालिकेवरची सायकल मिळाली आहे. त्यामुळे त्यांचे आपण आभार व्यक्त करू आणि ते आमचे प्रोपायटर नितीजी जगताप यांचे आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम खेळ तुम्हाला जरूर पाहायला मिळेल. सुरेशच्या साथीनं सलामी जोडी दाखल झाली आहे. संजय तर बॉडी ट्रॅकवरती पवार की पावर हेमंत पवार. मी विनंती करेल तांदळे काका या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करतोय ज्यांच्या माध्यमातून आम्हाला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 12,500 रुपये लाभले या स्पर्धेमध्ये. ते तांदळे काकाचा सन्मान आपल्या मुख्य व्यासपीठावरती करू. मी विनंती करेल शिवदासजी जगताप एकनाथजी कानडे सरांच्या शुभ हस्ते आम्ही सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडतोय. गेम ऑन लेट्स प्ले. पहिला बॉल पहिलाच बॉल फटका चांगला 20 शेपमध्ये क्षेत्ररक्षक अंशुल भोसले प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. टाळा वाजतात कारण अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्याच बॉलवरती झेल निसटलाय परंतु 100% एफर्ट तुम्हाला पार मिळतील. आज खरं तर अंगावरचे डाग सारे काही सांगतील किती मेहनत केली आहे शिरगावकरांनी
आणि डाग अच्छे होते हे चित्र आपण पाहिलंय. बॉल तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा फटका चांगला आहे. डीपती खेळाडू पोहोचतील एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक उमेश पवार 2 धावा रोखू शकत नाहीये. टीमची टोटल 3 आकड्यावरती तुम्हाला पाल बेल. जर्मन क्रिकेट संघ एरंजाड देखील वाट पाहतोय. चंदू मेहरची आर्मी आता वाट पाहते संघ पुढे कोणता येईल. या 2 टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच रंगतीये मैदानावरती. शिरगाव बनाम चिंचवली बी आदिवासी बांधवांचा संघ मैदानावरती खेळतोय. तर त्यांच्या विरोधात तितकाच ताकदीचा संघ मैदानावरती खेळताना तुम्हाला दिसेल. संध्याकाळचं सत्र आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये घमासान युद्ध तुम्हाला पार मिळेल 2 टीमच्या दरम्यान. टार्गेट 32 धाबाचं या मॅचमध्ये. बरोबर तयार. पुढचा बॉल वेगावरती स्वार असलेला गोलंदाज वेगानं बीट करतोय. टप्पा पडला. भरदा वेगानं बॅटन पॅडच्या मधला बॉल चाललाय एस सी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. यश सरांचा सन्मान आपण करतोय. मी संजयजी उतेकर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करावा. सलग 2 बॉल 2 षटकार जर आले तर काशीनाथ हंबीर यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. काशीनाथ मामा हंबीर यांच्याकडून सलग 2 षटकारांसाठी दोन्ही बॅटरसाठी 100 रुपयात. क्या बात आहे. खरं तर महत्त्व पैशाला नाही आहे, तर त्यांनी खेळाडूंचा मनोबळ वाढवण्यासाठी एक कॅश प्राइज लावला आहे. महत्त्व त्याला आहे, त्यामुळे त्यांचं आपण कौतुक करू. बरं होतं यार. हेमंत दाखल होतोय राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल पंचाकडे पाहिला अशोक दजरेटा आणि पंच आता चेक करतात. वाईट बॉल. खरं तर विष्णू शिंदे सर म्हटलं की नामांकित पंच आहेत. पुढचा बॉल टर्न केला ऑन साईडला. स्कोअर एकला क्षेत्ररक्षक पोहोचतील. चेस मोठी आहे. बॉल लावण्याचा प्रयत्न आणि अखेर 2 धाव एकपडे जातील. तिसरीचा प्रयत्न होतोय. नकार दिलाय. दीपेंद्र सरांचा सन्मान आपण या मंचावरती करू. मी जगताप साहेबांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा. दीपकजी जगताप यांच्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करतोय. दीपेंद्र सरांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावरती पार पाडला जाईल. खरं तर ही पंचकृषी मग त्यामध्ये संगोपिता असतील जे शिक्षक वर्ग क्रिकेटवरती त्यांचं नितांत प्रेम आहे. बॅटची कडा घेतली. एसएनच्या बागे प्रथमेश येत आहेत. तुपे आलेत बॉलवरती आणि अखेर सिंगल मिती आहे. डॉट बॉल. त्यामुळे धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल पहिल्या ओव्हरच्या अंती 10 धावफलकावरती जोडल्या जातील. 12 बॉलचं खेळ आता शिल्लक. या मॅचमध्ये 12 बॉलमध्ये 22 धाबाची गरज. खरं तर टॉस बॉक्स दाखवलं जात आहे. रोहित जगतापला दाखवलं जात आहे. आज रोहितनं अप्रतिम स्कोरिंग केलंय, परंतु तो थोडासा नाराज कारण पहिल्याच 5 मध्ये परास्त व्हावं लागलं. हरकत नाही आहे. पुढील वाटचालीत भरपूर साऱ्या शुभेच्छा. चर्चा रंगतीय की सकाळच्या सत्रामध्ये घडले काय हे प्रश्न विचारले जातात सुभाष उतेकर यांच्या माध्यमातून. कारण या स्पर्धेमध्ये खरं तर जेवणाची जिम्मेदारी सुभाष यांच्या खांद्यावरती होती, त्यामुळे ते थोडेसे उशिराने आले. त्यामुळेच आता प्रश्न विचारले जातात की सकाळी झालं काय, परंतु झालं गेलं आता विसरून जा. पुढील वाटचालीत भरपूर साऱ्या शुभेच्छा. मुख्य व्यासपीठावरती आपले शिक्षक नारायण पारधी सरांचं देखील आगमन झाले. त्यांचाही सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न केला. जर्मन इरेंदर संघ देखील दाखल होते. वेलकम. बरोबर यार. 12 बॉल 22 धावाची गर्दी या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला बेस्ट बॅटरसाठी एक सुंदर बॅट, त्यासोबत बॉलर आणि फिल्डरसाठी शूज लाभले ते आमचे कुमार भोला उतेकर याला विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे. भोला उतेकर यांना विनंती आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. आपलं मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. बॉल ट्रॅकवरती सिद्धेश लेफ्ट आर्म सीमर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल. पहिला बॉल डॉट आलाय आणि आता सुरुवात झाली आहे. बॉल ट्रॅकवरती सिद्धेशची देखील 11 बॉलचं खेळ शिल्लक. 22 धाबा. प्रत्येक बॉलवरती 2 धाबा. फटका चांगला आहे. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये
टिपून क्षेत्ररक्षक पोहोचतील. एक सिंगल तर माली दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धाबा एकपडण्याचा प्रयत्न आणि आता 2 धाबा प्रचंड वेगाने एकपडल्या जातील आणि त्या 2 धाब्याच्या साथीने धावफलक देखील पुढे सरकतोय. टीमची टोटल 12 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. धावफलक आता हळूहळू पुढे सरकतोय. या मॅच मध्ये टार्गेट 32 धाबांचं, अजूनही 20 धाबाची गरज. एक षटकार जर आला तर 250 रुपयाचं कॅश प्राइज देण्यात येईल. यस सर यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज लावण्यात आलं. बरोबर यार. विकेट घेतला ऑन साईडला, मिड विकेटला वाराशी वार्तालाप करत असताना हवा गे साथ गटाके संग संग बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर दंग षटकार. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. याच दरम्यान यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर जर्मन बेंडशे संघासाठी टी शर्ट ज्यांनी उपलब्ध करून दिले ते आपले लक्ष्मी फार्मचे ओनर महेशदादा पाटील यांचं आगमन झाले. विनंती आपण यावं मुख्य व्यासपीठावरती. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावं आपण मुख्य व्यासपीठावरती. जे संगीत आपण ऐकताय खरं तर बाळाराम कांबळे साहेब अंबरनाथ शिवसेना तालुका प्रमुख म्हणून त्याची ओळख आहे. गोरगरिबांचे कैवारी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि त्यांच्या दांबाचं गुणगान करणारं हे संगीत तुम्ही पाहता. आणि या स्पर्धेमध्ये रोख रक्कम 50,000 रुपये धनराशी त्यांच्याकडून लाभली आहे. त्यामुळे त्यांचाही आभार व्यक्त करतोय. दुसरा तो देखील जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. धावा मिळतील 4. त्याला तलपान सांगतोय की चेक करा. त्यामुळे आपण थोडंसं चेक करू. तलपान ऐकतच नाहीये. चौकार आहे. अजून एक पुढच्या बारवरती जर चौकार षटकार आला तर यश सरांकडून अजून 250 रुपये देण्यात येतील. चला तलपानला क्रिकेटची आवड भरपूर आहे त्यामुळे त्याचे कौतुक आपण करू. गोपणी सारखी बॅट फिरवली. ऑनसाईडला खेळला. डीपमध्ये खेळाडू पोहोचतात. अंशुल भोसले बॉलला 2 फेक करतील म्हणजे एक चिकी सिंगल. त्यासोबत क्रिकेट या खेळावरती ज्यांचं नितांत प्रेम राहिलं ते आपले शंकरजी उतेकर यांचं आगमन झाले. त्यांना विनंती आपण या मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. त्यासोबत आमचे लक्ष्मी फार्मचे महेशदादा पाटील यांचे आगमन होतं. आपण या मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा बेंडशील गाव एकत्र येत असताना ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर हे सारे यंगस्टर धावफलक ऑन साइडला खेळला. बिग हिट लॉंग ऑनला. स्टेट डाऊन दी ग्राउंड ओव्हर द बॉर्डर हिट. बॉल जाईल सीमारेषा पार आणि आता तोलपान देखील डान्स करतोय कारण आलाय षटकार. षटकार आलाय. धावफलक वेगाने पुढे सरकतोय. 29 धाबा धावफलकावरती जोडले जातील. आता 3 धाबाची गरज आहे मॅचमध्ये कारण 32 टार्गेट होतं. मैदानावरती संजय शीत आणि सुरेश निरगुडा हे 2 बॅटर तुम्ही पाहता आक्रमक पवित्रा घेत असताना. मैदानावरती संजय आणि सुरेश निरगुडा या 2 टीमच्या 2 बॅटरच्या बॅटमधून मोठे फटके आपल्याला पाहायला भेटतील. एक षटकार सूरजच्या बॅटमधून, संजयच्या बॅटमधून तर एक फटका तुम्ही पाहताय सुरेशच्या बॅटमधून आलाय. जरूर बॅटिंग करतोय सुरेश निरगुडा परंतु नाचतोय तलपन हरी वारघडा. क्या बात आहे. बॅटची कडा आणि त्या सामना जिंकला. अभिनंदन टीम चिंचवली बी. आज आदिवासी बांधवांनी कमालच केली आहे. क्या बात आहे. हरी हरी तू कारण भरपूर क्रिकेटचा हौशी आहे त्यामुळे हरीचं देखील आपण कौतुक करू. छोटे मोठे युद्ध आता समाप्त झालेत आणि आता महायुद्धाला प्रारंभ होतो आहे.
दोन ताकदवर टीम तुम्हाला पार मिळतील. एका बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सल्लकडे बांगडी